आपल्या रोजच्या अनुभवांपासून सुरुवात करूया का? म्हणजे बघा, थंडीच्या दिवसात स्वेटर काढताना किंवा केसांवरून प्लास्टिकचा कंगवा फिरवला की तो कागदाच्या कपट्यांना कसा ओढून घेतो, हो हो, अगदी. किंवा अगदी अंधारात ब्लँकेट घासल्यावर कधीतरी हाताला अशी बारीक ठिणगी जाणवते. हे अनुभव आले असतील अनेकांना. हो ना. तर या साध्या वाटणाऱ्या घटनांमागे एक मोठी शक्ती आहे, स्थितिक विद्युत. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतात त्याला. बरोबर. आज आपल्याला जी माहिती मिळाली आहे तिच्या आधारावर आपण याच स्थितिक विद्युतच्या जगात थोडं खोलवर डोकावूया. म्हणजे वस्तू कशा प्रभारित होतात, त्या एकमेकांना कशा आकर्षित करतात किंवा दूर ढकलतात, आणि यामागे नेमकं काय विज्ञान आहे हे समजून घेऊ. अगदी. आणि हो, आकाशात कडाडणाऱ्या विजेचा पण याच्याशी संबंध आहे. तो कसा ते पण पाहूया. चला तर सुरू करूया ही चर्चा. नक्कीच. सुरुवात अगदी मुळापासून करू. बघा, कोणतीही वस्तू घेतली तरी ती शेवटी कशाची बनलेली असते? अणूंची. हो. आणि या अणूंमध्ये असता धन म्हणजे पॉझिटिव्ह आणि ऋण म्हणजे नेगेटिव्ह प्रभार असलेले कण, प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. बरोबर. आता सामान्य परिस्थितीत काय होतं, हे धन आणि ऋण प्रभार एकमेकांना संतुलित करतात. त्यांची संख्या समान असते. त्यामुळे वस्तूवर कोणताही निव्वळ प्रभार नसतो. ती उदासीन असते, न्यूट्रल. पण गंमत कधी होते, जेव्हा आपण दोन विशिष्ट प्रकारच्या वस्तू एकमेकांवर घासतो. समजा कंगवा केसांवर घासला किंवा ती काचेची कांडी रेशमी कापडावर घासली. अगदी. तेव्हा काय होतं, एका वस्तूवरचे काही ऋण प्रभारित कण म्हणजे इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या वस्तूवर जातात. अच्छा, उडी मारतात. हो. त्यामुळे ज्या वस्तूवर हे जास्त इलेक्ट्रॉन्स आले ती होते ऋण प्रभारित, नेगेटिव्ह. आणि जिने गमावले ती धन प्रभारित, पॉझिटिव्ह. बरोबर. इथेच विद्युत प्रभाराची निर्मिती होते. आणि मग खरी गंमत सुरू होते, कारण वस्तू प्रभारित झाल्या की त्या एकमेकांवर जोर लावतात. हो. प्रयोगांमध्ये दिसतं की समान प्रभार असतील, म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही नेगेटिव्ह, तर त्या वस्तू एकमेकांना दूर ढकलतात. प्रतिकर्षण म्हणतात त्याला, रिपल्शन. आणि जर विरुद्ध प्रभार असतील, एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह, तर त्या एकमेकांना खेचतात. आकर्षण, अट्रॅक्शन. काचेची कांडी आणि रेशीम किंवा प्लास्टिक कांडी आणि लोकर यांच्या प्रयोगात हे लगेच दिसतं. अगदी. आणि हे प्रभार त्या वस्तूवर काही काळ स्थिर राहतात ना, घासल्यावर लगेच जात नाहीत. म्हणूनच त्याला स्थितिक विद्युत म्हणतात. आणि कोरडी हवा असेल तर हे परिणाम जास्त चांगले दिसतात. कारण ओलसर हवेत काय होतं, प्रभार लवकर निघून जातो, वस्तू लवकर उदासीन होते. बरोबर. हवा ती वाहून नेते. म्हणजे हवा जेवढी कोरडी तेवढा स्टॅटिक शॉक बसायची शक्यता जास्त. पण मला आठवतंय, खूप पूर्वी, म्हणजे 2500 वर्षापूर्वी, थेल्स. हो, थेल्स नावाच्या ग्रीक शास्त्रज्ञाने पण असंच काहीसं पाहिलं होतं. त्याने अंबर नावाचा पदार्थ, ग्रीकमध्ये इलेक्ट्रॉन म्हणतात त्याला, हो, तो लोकरीवर ढासल्यावर तो पिसांसारख्या हलक्या वस्तूंना ओढतो हे पाहिलं होतं. अगदी. आणि नंतर बेंजामिन फ्रँकलिनने या प्रभारांना धन आणि ऋण अशी नावं दिली. खरंय. आणि स्थितिक विद्युतचा अजून एक महत्वाचा प्रकार म्हणजे प्रवर्तन, इंडक्शन. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. प्रवर्तन म्हणजे काय? यात काय होतं, आपण एका प्रभारित वस्तूला स्पर्श करत नाही, फक्त जवळ नेतो. तरीही तिच्या जवळ असलेल्या उदासीन वस्तूमध्ये जे प्रभार असतात ना, त्यांची तात्पुरती विभागणी होते. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे असं की प्रभारित वस्तूच्या जवळचा त्या उदासीन वस्तूचा भाग विरुद्ध प्रभारित होतो आणि दूरचा भाग समान प्रभारित होतो. अरे वा, म्हणजे स्पर्श न करता प्रभाव, जसं त्या कंगव्याच्या उदाहरणात होतं. प्रभारित कंगवा पाण्याच्या बारीक धारेजवळ नेला की धार वाकते. हो, ती धार कंगव्याकडे आकर्षिली जाते. आणि कंगवा दूर केला की परत सरळ. म्हणजे हा प्रभाव तात्पुरता असतो. बरोबर, जोपर्यंत प्रभारित वस्तू जवळ आहे तोपर्यंत. कमाल आहे. आणि आता विचार करा, हेच घर्षण आणि प्रवर्तन खूप मोठ्या प्रमाणावर कुठे घडतं असेल? आकाशात, ढगांमध्ये. अगदी बरोबर. ढग जेव्हा हवेतून जातात किंवा ढगातले बर्फाचे कण एकमेकांवर घासतात, तेव्हा त्यांच्यात प्रचंड स्थितिक विद्युत प्रभार तयार होतो. प्रचंड म्हणजे किती? खूप जास्त. सहसा ढगाच्या खालच्या बाजूला ऋण प्रभार जमा होतो, निगेटिव्ह. आणि मग जमिनीवर? जमिनीवर प्रवर्तनाने पॉझिटिव्ह म्हणजे धनप्रभार तयार होतो. अच्छा, म्हणजे ढगात निगेटिव्ह, जमिनीवर पॉझिटिव्ह. मग आकर्षण इतकं वाढतं की हवा सुद्धा त्या प्रभाराला अडवू शकत नाही आणि मग तो सगळा ऋण प्रभार ढगातून जमिनीकडे झेपावतो. आणि वीज पडते किंवा चमकते. हो, तीच वीज. बेंजामिन फ्रँकलिनने 1752 मध्ये तो धोकादायक प्रयोग केला होता ना, पतंगाचा. हो, ऐकलंय.
त्याने हेच सिद्ध केलं की आकाशातली वीज म्हणजे दुसरं काही नाही तर विद्युत प्रभाराचंच एक मोठं विराट रूप आहे. विचार करा, त्या एका ठिणगीचं केवढं मोठं रूप. खरंय. आणि म्हणूनच या मोठ्या धोक्यापासून वाचण्यासाठी तळितरक्षक वापरतात, लाइटनिंग कंडक्टर. हो, उंच इमारतींवर लावलेला असतो तो. तांब्याची पट्टी असते ना ती. हो, सहसा तांब्याची एक जाड पट्टी असते. ती इमारतीच्या सगळ्यात उंच भागापासून सुरू होते. आणि जमिनीत गेलेली असते. पण ती फक्त जमिनीत पुरलेली असते की काही खास पद्धत असते? नाही, खास पद्धत असते. जमिनीत खोल खड्डा खणून त्यात कोळसा आणि मीठ टाकतात आणि मग त्याच्या मध्यभागी एक जाड बिडाचा पत्रा उभा करून त्याला ती तांब्याची पट्टी जोडतात. कोळसा आणि मीठ ते कशासाठी? उत्तम प्रश्न. कोळसा आणि मीठ पाण्यामुळे चांगले विद्युत सुवाहक बनतात. ते जमिनीतला ओलावा धरून ठेवतात आणि विजेचा प्रवाह जमिनीत सहज पसरायला मदत करतात. म्हणजे जमिनीची वहन क्षमता वाढवतात. अच्छा, म्हणजे वीज सुरक्षितपणे जमिनीत जिरवण्यासाठी. आणि ते पट्टीचं वरचं टोक टोकदार का असतं? म्हणजे सगळीकडे तेच नियम, घर्षण, आकर्षण, प्रतिकर्षण, प्रवर्तन आणि मग सुरक्षित वहन, कंगव्यापासून तडीत रक्षकापर्यंत सगळं जोडलेलं आहे. अगदी. किती महत्वाच्या आहेत ह्या संकल्पना. खरंच. आणि जाता जाता एक विचार येतोय मनात. बघा, तडीत रक्षकात आपण कोळसा आणि मिठासारख्या साध्या गोष्टी वापरून विजेसारख्या मोठ्या शक्तीला नियंत्रित करतो. आपल्या अवतीभोवती अशा अजून कितीतरी सामान्य वस्तू किंवा नैसर्गिक पदार्थ असतील नाही का, ज्यांच्यामध्ये असेच विजेला वाहून नेण्याचे किंवा अडवण्याचे काही छुपे गुणधर्म असतील. खरंय, ज्याचा उपयोग आपण संरक्षणासाठी किंवा अजून कशासाठी करू शकू. हो, कोण जाणे, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.